किचन मराठीमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। माझ्या गोडताईंचं, गोडदादांचं, माझ्या पूर्ण युट्यूब फॅमिलीचं मनापासून स्वागत आहे। सर्व कसे आहेत? आय होप सर्व मस्त आणि मजेत असणार आणि असायलाच पाहिजे। सध्याला हिवाळा ऋतू चालू झालेला आहे आणि हिवाळ्यामध्ये सर्वांना चहा प्यायला खूप आवडतं। तर मी आज एकदम फक्कड चहा बनवण्यासाठी मसाला कसा बनवायचा ते दाखवणार आहे। अगदी आपण आज चहाचा मसाला बनवणार आहोत आणि मी खास ट्रिक वापरून अगदी वेगळ्या पद्धतीने न फाटता गुळाची चहा बनवून दाखवणार आहे। चला मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया। माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून माझ्या नवनवीन रेसिपीचं तुम्हाला थंडीमध्ये चहा नोटिफिकेशन प्यायला तर मिळेल। सर्वांनाच आवडतो, पण मसाला फक्कड आणि गुळाची चहा राहिली तर मग स्वर्गपेक्षा सुख अजून काय हवंय। तर चला मग आपण मसाला बनवून घेऊया। मी इथं सुंठ घेतलेलं आहे, अगदी अर्धी वाटीन बघायला गेलं तर 2 तुकडे आहे। मी थोडं मुसईने ठेसून घेतलेलं आहे सुंठला, म्हणजे आतपर्यंत शेकलं जाईल। तर मी इथं 2 तुकडे दालचिनी घेतलेली आहे, 2 टेबलस्पून लवंग घेतलेली आहे, 2 टेबलस्पून मिरी घेतलेली आहे आणि 3 टेबलस्पून हिरवी वेलची घेतलेली आहे। बघू शकतात तुम्ही साहित्य। आणि 3 टेबलस्पून इथं मी बडीशोप घेतलेली आहे। बडीशोपने खूप छान टेस्ट येतो। आता आपल्याला मंद गॅसवर खमंग 2.5 ते 3 मिनिट व्यवस्थित भाजून घ्यायची। आपल्याला गॅसची फ्लेम मंदच ठेवायची। मसाले अगदी मध्येपर्यंत खमंग भाजले गेले पाहिजे। आपल्या चहाला खूप छान टेस्ट येणार मसाल्याला अगदी। आणि खडे मसाल्यांचं तर सर्वांना माहितीच आहे की व्यवस्थित भाजले गेले तर त्यांचा अरोमा खूप छान उतरतो। तर इथं सुंठचे मोठे मोठे तुकडे होते, त्यासाठी मी इथे लहान आकारामध्ये अजून तोडून घेते, जेणेकरून आपले आतपर्यंत व्यवस्थित भाजले गेले पाहिजे। आणि बघू शकतात तुम्ही मसाले भाजताना इथं सुंठचं पावडर पण थोडं थोडं पडतं। या पद्धतीने मी बारीक तुकडे बनवून घेतलेले आहेत। तर इथं मी थोडे गुलाबाच्या सुकलेल्या पाकळ्या ॲड करते। अगदी तुमच्याकडे फ्रेश गुलाब असेल त्याला पण तुम्ही तव्यावर ड्राय रोस्ट करू शकतात आणि ते पण ॲड देखील करू शकतात आणि स्किप केलं तरी चालेल। याच्या जागेवर तुम्ही केसर देखील वापरू शकतात, त्याच्याने पण खूप छान टेस्ट येतो चहाच्या मसाल्याला। बघू शकतात आपल्याला या पद्धतीने अजून व्यवस्थित मिनिटभर परतून घ्यायचं आहे। बघू शकतात या पद्धतीने सुंठचे मी खूप बारीक तुकडे केलेले आहेत, म्हणून मिक्सरला फिरवताना पण खूप इझी जाईल आणि भाजताना पण खूप लवकर भाजलं जातं आतपर्यंत व्यवस्थित। आपल्याला इथं कोणतेच मसाल्यांचे कलर वगैरे चेंज होऊ द्यायचा नाही। बघू शकतात इथं मी गॅसची फ्लेम बंद करून 15 मिनिटासाठी गार करून मिक्सरला आता मसाला बनवून घेऊया। बघू शकता त्या पद्धतीने बारीक आपल्याला पावडर बनवून घ्यायचं आहे। आपल्या इथं चहाचा मसाला बनवून तयार झालेला आहे। आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। मार्केटच्या मसाल्यापेक्षा खूपच जास्त पटीने हा मसाला छान बनतो। अगदी चहा प्यायला खूपच छान लागतो। अगदी हॉटेलपेक्षा खूप छान पटीने आपला घरी चहा बनतो या पद्धतीने मसाला बनवला तर। आता आपण मसाल्याला एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे। आता आपण चहा बनवून घेणार आहोत। इथं आपण मसाला चहा आणि गुळाची बनवणार आहोत। तर इथं मी 2 कप चहा बनवते, त्यासाठी इथं मी 1 कप पाणी घेतलेलं आहे आणि 2 टेबलस्पून चायपत्ती घेतलेली आहे। थोडं गवती चहा ॲड करते आणि आपण मगाशी बनवलेला चहाचा मसाला ॲड करते पाव टेबलस्पून। 2 कपासाठी परफेक्ट आहे। आता आपल्याला चहाला व्यवस्थित उकळू द्यायचं आहे। मग त्यानंतर याच्यात आपण दूध ॲड करणार आहोत। बघू शकता त्या पद्धतीने देखील तुम्ही घेऊ शकता। जर तुम्ही दुधाचा चहा नाही पीत असणार तर याच्यात गूळ ॲड करून तुम्ही असा देखील घेऊ शकतात। बघू शकतात खूप छान पद्धतीने चहाला उकळी येते। याच्यात आता आपण 2 कप चहा बनवतोय, त्यासाठी मी इथे 1 कप पाणी घेतलेलं आहे, तर 1 कप याच्यात आता आपण दूध ॲड करणार आहोत। तर या पद्धतीने चहा बनवायची। आपल्याला सुरुवातीला दूध वगैरे ॲड करायचं नाही आहे। तर मी इथं 1 कप दूध ॲड करून आता आपण परत व्यवस्थित चहाला उकळी काढून घेणार आहोत। आपल्याला पाहिजे तसा अगदी घट्टसर चहा होतो तोपर्यंत आपल्याला उकळून घ्यायचा आहे। बघू शकता चहाला खूप छान पद्धतीने उकळी आलेली पण आहे आणि तुम्हाला दिसत पण असेल की त्याचं चहाचं टेक्स्चर वगैरे खूप सुंदर आहे। अगदी बासुंदी टाईप इतका घट्ट चहा झालेला आहे। तर आता आपण इथं गॅसची फ्लेम बंद करून देणार आहोत। बघू शकता चहाला पूर्णपणे व्यवस्थित उकळी झालेली आहे आणि मग गॅसची फ्लेम बंद करून आता याच्यात मी 3 टेबलस्पून गूळ ॲड करते। तुम्ही जास्त गोड चहा पीत असाल ना तुम्ही तर 4 टेबलस्पून इथं गूळ ॲड करायचा आहे। मी 2 कपांसाठी इथं 3 टेबलस्पून गूळ ॲड केलेला आहे आणि हा गूळ साधा गूळ आहे। तुम्ही याच्या जागेवर सेंद्रिय गूळ देखील वापरू शकता, तो खूप छान असतो शरीरासाठी।
बघू शकता तिथं गूळ ॲड करून परत आपल्याला गॅस ऑन करून व्यवस्थित छाला उकळी काढून घ्यायची. आता छाला आपल्याला मिक्स वगैरे अजिबात करायचं नाही, या गोष्टीचं इथं खास लक्ष ठेवायचं आहे. छाला तुम्ही डायरेक्ट मिक्स वगैरे करणार तर चहा इथं फाटू शकतो. बघू शकतात उकळी आलेली आहे आणि गूळ पण छान पद्धतीने वितळून गेलेला आहे चहामध्ये. आता आपण चहा गाळून घेणार आहोत. बघू शकता तुम्ही मी या पद्धतीने चहा गाळून घेते. इथे आपला मसाला गुळाचा चहा बनवून तयार झालेला आहे. गुळाचा चहा बनवताना खास लक्ष ठेवायचं आहे. गूळ जेव्हा चहामध्ये ॲड करणार तेव्हा गॅसची फ्लेम बंद ठेवायची आहे आणि गूळ ॲड केल्यानंतर चहाला मिक्स वगैरे करत बसायचं नाही तर चहा फाटू शकतो. शक्यतोवर सेंद्रियच गुळाचा वापर करा, आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. युजफुल वाटत असेल तर शेअर करा. अशाच एक छानशा रेसिपीसोबत भेटूया. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.